नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी थेट दावा केला। नाशिकमध्ये सर्वाधिक 7 आमदार राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे पालकमंत्री पद सुद्धा राष्ट्रवादीकडेच असायला हवं असा स्पष्ट युक्तिवाद त्यांनी केला होता। पण आता अंतिम निर्णय समोर आलाय आणि या निर्णयात छगन भुजबळांचा दावा अक्षरशः बाजूला पडला। नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे महायुतीच्या सत्ता समीकरणात भुजबळांच्या मागणीपेक्षा भाजपचा दावा वरचढ ठरल्याची चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून पालकमंत्री पदासाठी दावे केले जात होते। त्यात राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली होती। भुजबळांनी नाशिकमधील आमदारांचं संख्याबळ हा सर्वात मोठा मुद्दा बनवला। नाशिकचे सर्वाधिक 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरायला हवा अशी भूमिका त्यांनी घेतली। एवढंच नाही तर रायगडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा एक आमदार असतानाही पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला जातोय, तर मग नाशिकमध्ये आमचे 7 आमदार असताना राष्ट्रवादीने दावा का करू नये असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता। म्हणजेच भुजबळांचा दावा हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर पक्षाच्या संख्याबळावर आधारित होता। त्यात छगन भुजबळ हे नाशिकच्या राजकारणातले जुने आणि वजनदार नेते आहेत। येवला मतदारसंघासह नाशिकच्या ग्रामीण आणि शहरी राजकारणात सुद्धा त्यांचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो। दीर्घ राजकीय अनुभव, प्रशासनातली पकड, ओबीसी चेहरा आणि कार्यकर्त्यांचं मजबूत नेटवर्क ही त्यांची राजकीय ताकद आहे। यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेलं तर भुजबळांचं जिल्ह्यातलं राजकीय वजन आणखी वाढण्याची शक्यता होती। पण दुसरीकडे भाजपकडून गिरीश महाजन यांचं नाव पुढे होतं। महाजन यांनी मात्र या संपूर्ण वादात सुरुवातीपासूनच थेट दावा करण्याचं टाळलं होतं। पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते घेतील। मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी सावध भूमिका त्यांनी घेतली होती आणि अखेर निर्णय झाला गिरीश महाजन यांच्या बाजूने। नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आता गिरीश महाजन यांच्याकडे आज सोपवण्यात आली आहे। त्यामुळे छगन भुजबळांनी मांडलेला 7 आमदारांचा मुद्दा आणि राष्ट्रवादीचा दावा असूनही नाशिकची पालकमंत्री पदाची धुरा ही भाजपकडे गेली आहे। आता या निर्णयानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो, तो म्हणजे भुजबळांचा दावा जरी डावलला असला तरी याचा अर्थ नाशिकच्या महायुतीच्या राजकारणात आता भाजपचं पारडं जड झालंय का? कारण नाशिक हा केवळ एक जिल्हा नाहीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आणि जिल्ह्यातील विकास कामं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचं आहे। याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री पदाची बातमी पंढरपुरात देवदर्शन करताना समजली आणि पांडुरंग पावला असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभारही त्यांनी मानले। नाशिकच्या रस्त्यांचा आणि खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देत नाशिकचे रस्ते हे सिमेंटचे करायचे आहेत, त्यासाठी नागरिकांना थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण नाशिक स्वच्छ आणि सुंदर होईल असं महाजन म्हटलेत। म्हणजेच एका बाजूला भुजबळांचा आक्रमक दावा, नाशिकमधील राष्ट्रवादीचं संख्याबळ आणि त्यांचा जिल्ह्यातला प्रभाव, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी। त्यामुळे पालकमंत्री पदाचा निर्णय झाला असला तरी छगन भुजबळांच्या दाव्याला डावलून भाजपनं नाशिकची धुरा आपल्याकडे घेतल्यानं महायुतीच्या अंतर्गत राजकारणात त्याचे पडसाद उमटणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भुजबळ या निर्णयावर पुढे काय भूमिका घेतात त्याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान रायगडचा तिढा सुद्धा अखेर सुटलाय। राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यातल्या दाव्यांमुळे अखेर भरत गोगावले यांची सरशी झाली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणजेच नाशिक भाजपकडे तर रायगड शिंदे गटाकडे। महायुतीनं दोन्ही जिल्ह्यांचा तिढा अखेर सोडवलाय। पण नाशिकमध्ये भुजबळांचा दावा डावलून घेतलेला हा निर्णय पुढचा राजकीय समीकरणांसाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे हे पाहणं सुद्धा रंजक असणार आहे। कारण की नाशिकमध्ये आपण पाहिलं की नाशिक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे 7 आमदार सुद्धा आहेत। सोबतच छगन भुजबळ हे मोठं प्रस्थ तिथे आहे, कारण की छगन भुजबळ हे नाशिकच्या राजकारणातले फार मोठे नेते मानले जातात। त्यामुळे जेव्हा पालकमंत्री पदाचा प्रश्न आला तेव्हा गिरीश महाजनांपेक्षा छगन भुजबळ यांचं पारडं नक्कीच जड होतं। त्यामुळे ते स्वतः सुद्धा या पदावर अप्रत्यक्षरित्या आपला हक्क गाजवत होते। मात्र आज
छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलंय आणि ही पालकमंत्री पदाची माळ गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.